हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्स बिटवीन हॉस्पिटल फार्मसी अँड कम्युनिटी फार्मसी. टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट. प्रिव्हियसली आपण हॉस्पिटल फार्मसी हा टॉपिक स्टार्ट केला होता. यामध्ये आपण हॉस्पिटलची डेफिनेशन्स, हॉस्पिटलचे जे टाईप्स आहेत, कोणता स्टाफ रिक्वायर असतो हे आपण बघितलं होतं. तसंच आपण हॉस्पिटल फार्मसीमध्ये सुद्धा हॉस्पिटल फार्मसीची डेफिनेशन्स, त्यानंतर हॉस्पिटल फार्मसीमध्ये त्याचे जे स्कोप्स आहेत, कोणता स्टाफ रिक्वायर्ड असतो, ऑर्गनायझेशन्स आणि लेआउट ऑफ हॉस्पिटल फार्मसी हे टॉपिक आपण कवर केले होते. सो आज आपण हॉस्पिटल फार्मसीमध्ये हॉस्पिटल फार्मसी अँड कम्युनिटी फार्मसीचा डिफरन्स बघणार आहोत. हॉस्पिटल फार्मसी अँड कम्युनिटी फार्मसी खूप सिंपल टॉपिक आहे. फार्मसी जे आहे, फार्मसी हे चार टाईपमध्ये डिवाइड झालेलं आहे. फर्स्ट आहे हॉस्पिटल फार्मसी, हॉस्पिटल कम्युनिटी, इंडस्ट्रियल अँड अकॅडेमिक. तर यामध्ये आपण हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय हे बघणार आहोत. सिंपल हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय, जे हॉस्पिटल्स आहेत, जे फार्मसीचे जे सेक्टर्स आहेत तर ते हॉस्पिटल्समध्ये रेग्युलेट केले जातात. इज ऑल्सो नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. और ॲक्च्युअल फार्मसीची जी प्रॅक्टिस आहे तर ती हॉस्पिटल्समध्ये रन केली जाते. इज ऑल्सो नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. अँड कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय, तर जे केमिस्ट शॉप्स असतात त्याला आपण कम्युनिटी फार्मसी म्हणतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये फार्मसीची प्रॅक्टिस स्टार्ट केली नसते. अँड केमिस्ट शॉप असतात किंवा जे लोकल हेल्थकेअर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात, जे प्रोव्हाइड करतात, इज ऑल्सो नोन ॲज कम्युनिटी फार्मसी. एकदम सिंपल, जे आपले मेडिकलचे शॉप असतात तर त्यालाच कम्युनिटी फार्मसी असं म्हणतात. सो आपण वन बाय वन इथे डिफरन्स बघणार आहोत. फर्स्ट आहे प्रॅक्टिस ऑफ फार्मसी इन हॉस्पिटल इज ऑल्सो नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी. अँड कम्युनिटी फार्मसीमध्ये रिटेल फार्मास्युटिकल इस्टॅब्लिशमेंट. सेकंड वन आहे रिलेशनशिप बिटवीन फिजिशियन, फार्मासिस्ट, पेशंट अँड नर्सेस. अँड कम्युनिटी फार्मसीमध्ये डायरेक्ट रिलेशन्स आहे फार्मासिस्टचा पेशंटसोबत. इथे चेनमध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे जे पण हॉस्पिटलमध्ये स्टाफ रिक्वायर्ड आहे त्या सगळ्यांसोबत काय असणार, पेशंट म्हणजे त्या सर्वांसोबत एक रिलेशनशिप असणार. बट कम्युनिटी फार्मसीमध्ये काय होणार, पेशंटचा डायरेक्ट फार्मासिस्टशीच संबंध येणार. देन आहे थर्ड वन कोऑर्डिनेशन्स विथ अदर डिपार्टमेंट. हॉस्पिटल फार्मसीमध्ये काय आहे तर ॲक्च्युअल फार्मसीची जी प्रॅक्टिस आहे, ॲक्च्युअल फार्मसी प्रॅक्टिस कुठे आहे रेग्युलेट केलेली, हॉस्पिटल्समध्ये. त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये जे पण डिपार्टमेंट आहेत लाईक IPD, OPD हे जे पण डिपार्टमेंट आहेत तर इथे काय होणार तर कोऑर्डिनेशन्स होणार पेशंटचं. बट कम्युनिटी फार्मसीमध्ये काय होणार तर डायरेक्ट जो पेशंट आहे तर पेशंटचा डायरेक्ट फार्मासिस्ट सोबत कोऑर्डिनेशन्स होणार. देन आहे सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू ऑल डिपार्टमेंट. हॉस्पिटल फार्मसीमध्ये जे पण मेडिकलची सर्व्हिस आहे किंवा जी पण फार्मसी सर्व्हिस आहे तर ती ऑल डिपार्टमेंटमध्ये प्रोव्हाइड होणार. बट कम्युनिटी फार्मसीमध्ये नो नीड, सर्व्हिस प्रोव्हाइडेड ओनली पेशंट. नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आहे एज्युकेशन, ट्रेनिंग, रिसर्च, पब्लिक हेल्थ. ह्या सगळ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या मेंटेन केल्या जाणार हॉस्पिटल फार्मसीमध्ये. ॲज वेल ॲज ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत तर त्या रेग्युलेट केल्या जातात. बट कम्युनिटी फार्मसीमध्ये नो रिस्पॉन्सिबिलिटी. देन आहे लोकेशन. हॉस्पिटल फार्मसी जे आहे, हॉस्पिटल फार्मसीची लोकेशन्स आहे इन हॉस्पिटलमध्ये फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेट होती म्हणूनच आपण ह्याला हॉस्पिटल फार्मसी म्हणतो. बट कम्युनिटी फार्मसीमध्ये जी कम्युनिटी फार्मसीची लोकेशन्स आहे तर ती नियर हॉस्पिटल किंवा मार्केटमध्ये असते. देन आहे हॉस्पिटल फार्मसी इज ऑल्सो नोन ॲज हॉस्पिटल फार्मसी बिकॉज जी फार्मसीची प्रॅक्टिस आहे तर ते हॉस्पिटलमध्ये रेग्युलेट झालेली आहे. अँड कम्युनिटी फार्मसी इज ऑल्सो नोन ॲज रिटेल फार्मसी. देन आहे रिव्ह्यू मेडिकेशन ऑर्डर. हॉस्पिटल फार्मसीमध्ये काय होणार, जे फिजिशियन्स किंवा डॉक्टर्स जे आहेत जे मेडिसिन्स
प्रिस्क्राईब करणार तर तेच इथे प्रोव्हाइड केले जाणार. अँड कम्युनिटी फार्मसीमध्ये काय तर OTC मेडिकेशन्स ऑल्सो अवेलेबल, म्हणजे ओव्हर द काउंटर मेडिकेशन जे आहेत विदाऊट प्रिस्क्रिप्शनचे मेडिसिन्स कम्युनिटी फार्मसीमध्ये यूज केले जातात. सो यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल, पॉईंट्स क्लिअर नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आताच व्हिडिओजला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.